काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि कुटुंबाची भक्कम साथ असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे नाशिक सिडकोतील प्रियंका निवृत्ती अवचार यांनी सिद्ध केले आहे। महिला दिनाचे औचित्य साधून नवीन नाशिक भोळे मंगल कार्यालय जवळील यश आर्केड शॉप नंबर 5 या ठिकाणी प्रिया जे अकॅडमी ट्रेनिंग सेंटरचे भव्य दिव्य उद्घाटन समारंभ पार पडला। या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामोद नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गणेश रामेश्वर दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच जळगावचे सामाजिक कार्यकर्ते अजय वांडळे, ऋषिकेश देशमुख, रवी लपटणे सह आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते। यावेळी जयश्री निकम यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत सुंदर अशा कवितेच्या शब्दात त्यांचे स्वागत केले। ट्रेनिंग सेंटर साठी जमलो आहे आणि त्यासाठी जे पाहुणे येणार होते जळगावहून खास आपल्याकडे आलेले आहेत गणेश दांडगे सर, लोकनियुक्त नगराध्यक्ष जळगाव जामोद येथून, आणि कैलास पाटील सर, उपनगराध्यक्ष यांचे आगमन झालेले आहे। आहे जिव्हाळा स्वागत नसे फक्त आहे हा तर जिव्हाळा, पाहुण्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, पावन झाला हा सोहळा। स्वागतम स्वागतम स्वागतम, पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करा। यावेळी नगराध्यक्ष गणेश दांडगे यांच्या हस्ते फीत कापून तसेच सरस्वती मातेला वंदन करून दीप प्रज्वलन करून आणि फलकाचे अनावरण करून प्रिया जे अकॅडमी ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। प्रिया जे अकॅडमी ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका प्रियंका अवचार यांनी नगराध्यक्ष गणेश दांडगे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून महिलांना सर्व प्रकारचे गव्हर्नमेंट पार्लरचे बेसिक, ॲडव्हान्स, पर्सनल तसेच सर्व प्रकारचे मेकअप कोर्स आणि सर्व प्रकारच्या मशीन ट्रीटमेंट शिकवले जाणार असल्याचे प्रिया जे अकॅडमी ट्रेनिंग सेंटरचे संचालिका प्रियंका अवचार यांनी आपल्या मनोगतात सांगितले। नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका निवृत्ती अवचार, प्रियाज अकॅडमीचं आज इथे उद्घाटन झालेलं आहे। तर मला सर्व मैत्रिणींना या निमित्त हाच मेसेज द्यायचा आहे की मी जशी माझ्या पायावर आज उभी आहे आणि 4 बायकांना मी माझ्याकडे त्यांना मार्ग दिला आहे आपला स्वतःचा दैनंदिनी भागवण्याचा, तसं तुम्ही पण पुढे या आणि शिका। आणि माझ्यासाठी, महिलांसाठी माझ्याकडून विशेष सुविधा असतात, त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन असतं। तुम्हाला जर असंच मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही मला केव्हा पण फोन करू शकता, पार्लरला व्हिजिटला सुद्धा येऊ शकता, मी सतत तुमच्यासाठी अवेलेबल राहील। थँक्यू। यावेळी नगराध्यक्ष गणेश दांडगे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संचालिका प्रियंका अवचार यांना पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच सामाजिक कार्यकर्ते अजय वांडळे, जयश्री निकम यांनी प्रियंका अवचार यांना शुभेच्छा दिल्या। तसेच प्रशिक्षण घेणाऱ्या जयश्री मोरे यांनी आपला अनुभव सांगितला। आज आम्हाला खूप आनंद होत आहे। आम्ही जळगाव जामोद येथून आमचे मित्र श्री सचिन अवचार या नाशिक जळगाव मधून नाशिकमध्ये आले आणि येथे स्थायिक होऊन त्यांनी त्यांच्या पत्नीला समोर म्हणजे प्रशिक्षित करून काही महिलांचे टीम बनवून टीमवर्क करून बाकीच्या महिलांना सुद्धा प्रशिक्षण देण्याचं खूप चांगलं आणि कौतुकास्पद काम त्यांनी इथं केलेलं आहे। आम्ही त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो। आणि चांदण्याप्रमाणे शीतल असणारी, चंद्राप्रमाणे चमकणाऱ्या आमच्या प्रिया मॅम अकॅडमी मध्ये एक टीचर नसून एक बहीण, एक आई, एक मैत्रीण म्हणून वावरत असतात। आणि आज त्यांचं शाखा क्रमांक 1 येथे उद्घाटन झालेलं आहे अकॅडमी सेंटरचं। त्यांच्या अजून 2 शाखा आहेत आणि अजून 10 शाखा, म्हणजे नाशिक जिल्ह्यात 10 शाखा पूर्ण करण्याचं त्यांचं स्वप्न आहे। आणि ह्या स्वप्नास आपण सर्वांनी मिळून आशीर्वाद द्यावे
आणि इथे उपस्थित राहून त्यांचा आनंद आपण द्विगुणित केल्याबद्दल तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. प्रियताईकडे 1-2 वर्षापासून म्हणजे पार्लरचा क्लास केलेला प्रोफेशनल. आणि प्रियाताई विषयी काय सांगावं, म्हणजे ती खूप खूप छान, म्हणजे मुलींना खूप छान गायडन्स करते. आणि म्हणजे तिच्याकडून खूप छान मुलींना छान सपोर्ट असतो नेहमी, की तुम्ही पुढे जा, घरी नका बसू, घरातून वेळ काढून पुढे निघा, असं. म्हणजे ती स्वतः जाते पण सगळ्यांना घेऊन पुढे निघते आणि सगळ्यांचा विचार करून ती सगळ्यांना सांगते. आणि म्हणजे तिच्याविषयी काही बोलावं ते कमीच आहे, पण तिने खूप सगळ्या मुलींना छान प्रशिक्षण दिलं आणि म्हणजे तिचा छान सपोर्ट असतो नेहमी. हा कार्यक्रम यशस्वीरित्यासाठी निवृत्ती औचार सोनाली करजुले, वनिता काळे, सविता बोरसे, अपर्णा कुलकर्णी, सपना धनगरी, जयश्री वेदाडे, शारदा गावंडे, ममता वाघ आदींचे सहकार्य लाभले. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.